नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सेट एक्झाम 26 जुलै 2026 रोजी, यंदाची सेट परीक्षा 26 जुलै 2026 रोजी होणार आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 जून 2026। जाणून घ्या संपूर्ण सेट परीक्षा पद्धती, स्वरूप आणि संदर्भ। खरं तर पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी होणारी आवश्यक असणारी यंदाची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी होणार आहे। त्यासाठी अर्ज प्रक्रिया नियमित शुल्कात 2 जून 2026 ते 16 जून 2026 या कालावधीत सादर करता येणार आहे। तसेच विलंब शुल्कासह अर्ज 17 जून 2026 ते 19 जून 2026 या कालावधीत सादर करता येणार आहेत। सेट परीक्षेचं थोडक्यात या ठिकाणी आपण स्वरूप पाहणार आहोत। खरं तर सेट परीक्षा ही 300 गुणांसाठी असते। सेट परीक्षेत 2 प्रश्नपत्रिका असतात। पहिली प्रश्नपत्रिका 50 प्रश्न 100 गुणांसाठी आणि दुसरी प्रश्नपत्रिका 100 प्रश्न 200 गुणांसाठी असून विषयाशी संबंधित असते। परीक्षेत दोनही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 6% उमेदवार पात्र ठरवले जातील। त्यानंतर दोनही प्रश्नपत्रिका मिळून किमान 40% खुला प्रवर्ग आणि 35% आरक्षित प्रवर्ग गुण मिळवलेल्या उमेदवाराची यादी तयार करण्यात येईल। त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल। बघा, नेट सेट परीक्षा पेपर 1 आणि 2 करिता पुढील संदर्भ या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहेत। सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ। सेटनेट पेपर पेट अनिवार्य पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे वी आवृत्ती 12वी आवृत्ती के सागर पब्लिकेशन। UGC नेट अनिवार्य पेपर 1 KVS मदान इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून उपलब्ध आहे। सेट परीक्षा 38 प्रश्नपत्रिका, 13 पूर्व प्रश्नपत्रिका आणि +25 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे अशा पद्धतीने या ठिकाणी सेटनेट परीक्षेसाठी उपयुक्त असे मार्गदर्शनपर या ठिकाणी पुस्तक देखील यादी आपण पाहिलेला आहोत। आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।